अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो, इतिहासामध्ये पहिल्यांदाच 37,309 कॅन्डिडेट्सला शॉर्टलिस्ट करण्यात आलेलं आहे आणि ते पण डायरेक्ट स्क्रीनिंग टेस्टसाठी. बॉम्बे हायकोर्ट क्लर्क यासाठी शॉर्टलिस्ट लावलेली आहे आणि सरळ सरळ डायरेक्टलीच विद्यार्थ्यांना पेमेंट भरण्याचं ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे. आणि यामध्ये 37,309 विद्यार्थ्यांना त्यांनी काय केलेलं आहे, लेखी परीक्षेसाठी पात्र केलेलं आहे. आत्तापर्यंत जे काय आहे लिस्ट लागत होत्या आणि त्या 5,000 पुन्हा 5,000 अशा पद्धतीनं आणि जी काही पुढची प्रोसेस असणार होती ती डॉक्युमेंटची, परंतु आता अशा प्रकारचं नाही, तर डायरेक्टली त्यांनी स्क्रीनिंग टेस्टसाठी विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी पात्र केलेलं आहे. ही अत्यंत अतिशय आनंदाची खबर आहे, खास तुमच्यासाठी म्हणजे कोर्ट भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. तर पाहूया काय अपडेट्स आहे. पहा, लिस्ट ऑफ 37,309 कॅन्डिडेट्स हू प्रिव्हियसली एलिजिबल टू ॲपर स्क्रीनिंग टेस्ट. सरळ त्यांनी सांगितलेलं आहे सब्जेक्ट टू पेमेंट एक्झामिनेशन फीस. आता आपल्याला या ठिकाणी क्लर्क या पदासाठी काय करायचं, डायरेक्टली 400 रुपये पेड करायचं आहे आणि आपली सीट तुम्हाला काय करायची, पक्की करायची. कशा पद्धतीने करायचं ते सर्व गायडन्स तुम्हाला आपल्या या चॅनलवरच मिळणार आहे. तर पुढे पहा, बिलो मेन्शन कॅन्डिडेट्स आर हिअर बाय इन्फॉर्म दॅट द डेट ऑफ मेकिंग पेमेंट्स एक्झामिनेशन फीस 400 ॲज क्लोज ॲडव्हर्टाइजमेंट्स. म्हणजेच या पद्धतीनं बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर 400 रुपये काय करायचं मित्रांनो, पेमेंट्स करायचं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाव कसं चेक करायचं, तर ही संपूर्ण लिस्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करू शकता, ही लिस्ट पाहू शकता आणि त्यामध्ये तुमचं नाव तुम्ही सर्च करू शकता. अतिशय महत्त्वाची ही अपडेट तुमच्यासाठी आहे. ही सर्वच कॅन्डिडेट्सला त्यांनी पात्र केलेले, तर काही कॅन्डिडेट्सला त्यांनी रिजेक्ट देखील केलेले आहे. तर ते दोन्ही लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे, तुम्ही त्या ठिकाणी दोन्ही लिस्ट पाहू शकता. अजून याबद्दल तुमच्या काय समस्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता ही गोल्डन संधी तुमच्यासाठी आलेली आहे आणि ही संधी आता सोडायची नसेल तर तुम्हाला व्यवस्थित गायडन्स खाली तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी मित्रांनो अतिशय महत्त्वाचं कंटेंट ॲज इट इज कोर्ट भरतीसारखं आपण तयार केलेलं आहे. वेळोवेळी आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमाने सांगत असतो. तर यामध्ये अतिशय महत्त्वाचं जे काही टायपिंगसाठी असणारे कंटेंट्स आहे ते देखील आहे. ज्या पद्धतीनं एक्झाम घेतली जाते त्या पद्धतीनं आवश्यक तेवढाच कंटेंट्स आपण तयार केलेले आहे. उगाच जास्त कंटेंट आपण बिनकामाचं त्यामध्ये विद्यार्थ्यांना गोंधळून टाकणारं कंटेंट्स आपण तयार केलेलं नाही. टायपिंगचे पॅसेज घ्या, सराव करा आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपण क्वेश्चन पेपर देखील तयार केलेले आहे. ते क्वेश्चन पेपर आहे, क्वेश्चन पेपर घ्या आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. त्या क्वेश्चन पेपरमध्ये आतापर्यंत झालेल्या काही प्रश्नपत्रिकाचा देखील आपण समावेश केलेला आहे आणि प्रश्नपत्रिका ही पूर्ण इंग्रजीमध्ये असणार आहे, हे तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हिडिओच्या त्या ठिकाणी जाऊन वेबसाईटला भेट देऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि याबद्दल तुम्हाला काय अजून डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता.